जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांच्या कार्यपद्धतीमुळे नंदुरबार जिल्ह्याने राज्यभरात भरारी घेतली आहे. राजीव गांधी गतिमानता अभियान स्पर्धा 2025 ते 26 अंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांना राज्य स्तरावर पारितोषिक जाहीर करण्यात आले. आता या उत्कृष्ट कामगिरीमुळे नंदुरबार जिल्ह्याची मान संपूर्ण राज्यात उंचावली आहे. म्हणूनच आपल्या कुशल कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या मिथाली सेठी यांचे जिल्ह्याभरातून कौतुक केले जात आहे. या पारितोषिक निवडीसाठी राज्य शासनाकडून अनेक महत्त्वपूर्ण निकषांच्या आधारे राज्यभरातील संपूर्ण जिल्ह्याची तपासणी करण्यात आली. परंतु राज्याच्या अगदी कोपऱ्यात असणाऱ्या आपल्या नंदुरबार जिल्ह्याची निवड झाल्यामुळे ही खरोखर आश्चर्याची बाब ठरली आहे. तर नेमकी कोणती कामगिरी केली आहे जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांनी? राज्य शासनाकडून राबवण्यात आलेली ही स्पर्धा नेमकी होती तरी काय? तर चला हे सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दलचे सर्व मुद्दे अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मागील वर्षी राज्य शासनाकडून संपूर्ण महाराष्ट्रभर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान आणि स्पर्धा 2025-26 राबवण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य विभागामार्फत ही स्पर्धा घेतली गेली. या स्पर्धेत प्रशासकीय गतिमानता, सेवा वितरणाची कार्यक्षमता, पारदर्शकता, नवीन उपक्रमांचा वापर आणि शहरी भागाच्या विकासाला प्राधान्य देणारा दृष्टिकोन या सर्व निकषांच्या आधारे ही स्पर्धा 2025 मध्ये सुरू करण्यात आली होती. याच निकषांच्या आधारे राज्यभरातील सर्व जिल्हे आणि अधिकाऱ्यांची तपासणी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. या तपासणीनंतर जो निकाल समोर आला त्याने संपूर्ण राज्याला आश्चर्याचा धक्का दिला. कारण राज्यात अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याला या स्पर्धेत पारितोषिक जाहीर करण्यात आले. या अभूतपूर्व यशामागे जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी आणि तळोदा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांचा प्रमुख सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. याच अनुषंगाने नंदुरबारच्या जिल्हाधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी या दोघांची राज्य स्तरावरील पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने दुर्गम आणि आदिवासी भागात सेवा पोहोचवणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, त्यासोबतच प्रशासनातील समन्वय साधणे या सर्व गोष्टींमध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केल्याचे समोर आले आहेत. सोबतच तळोदा तालुक्यातील स्थानिक पातळीवरील उपक्रमांमुळे प्रशासन अधिक सक्षम आणि परिणाम करणारे ठरले आहे. आता आज म्हणजे दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी मंगळवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात या पारितोषिकाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील विविध विभागातील विजयी ठरलेले अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आता या विजयामुळे नंदुरबार जिल्हा आणि तळोदा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला नवे बळ मिळाले आहे. म्हणूनच जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. सोबतच जिल्ह्यातील नागरिकांकडून देखील सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. येणाऱ्या भविष्यात देखील अशाच प्रकारे अधिक पारदर्शक, गतिमान आणि जनतेच्या फायद्याचे कामे करण्यासाठी प्रशासनाला या गौरवातून प्रेरणा मिळेल अशी भावना जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हा हा राज्यातील सर्वात गरीब जिल्हा म्हणून ओळखला जातो. सोयी सुविधांच्या अभाव, आरोग्यांच्या समस्या आणि दुर्गमता हे जिल्ह्यासमोर गेल्या अनेक वर्षांपासूनचे एक मोठे आव्हान उभे राहिले आहेत. आता अशातच जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीमुळे दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता भविष्यातील देखील जिल्हा प्रशासन अशाच प्रकारे काम करत जिल्ह्याचा चेहरा बदलते का हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. एकीकडे गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी घोटाळ्यांमुळे जिल्ह्याची आर्थिक बाजू कमकुवत झाली असताना आता जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर यांनी सर्वांसमोर एक मोठा आदर्श उभा केलाय. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण बातमी नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या आदर्श कामगिरी संदर्भातील. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.